हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सृष्टीराज कुटे आणि आज आपण बघणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सेंटेन्स म्हणजे काय आणि चार प्रकारचे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि त्यामध्ये आपण सुरू केले ते असर्टिव्ह सेंटेन्सेस. तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचे उदाहरण, एक्झाम्पल्स. तर चला सुरू करूयात इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. तर मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय? तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच कोणीही एखाद्या राजाने सेवकाला किंवा कोणालाही कोणीही आज्ञा देणे किंवा विनंती करणे किंवा त्या व्यतिरिक्त वॉर्निंग देणे म्हणजे चेतावणी देणे, सावधान करणे म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. तर त्याला शास्त्रशुद्ध भाषेमध्ये इंग्लिश मध्ये आपण कसं लिहू शकतो? तर the sentences that gives orders requests and warnings is known as imperative sentences. तर मित्रांनो, टाइप्स the sentence that gives orders, requests and warnings is known as imperative sentence. म्हणजेच imperative sentences म्हणजे असे वाक्य की ज्यामध्ये कोणतेही आज्ञा म्हणजेच ऑर्डर्स किंवा रिक्वेस्ट म्हणजे विनंती आणि वॉर्निंग दिली जाते किंवा केली जाते, अशा प्रकारच्या वाक्याला इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असे म्हणतात. याचंच उदाहरण म्हणजेच ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला एक पेलाभर पाणी आण, किंवा असे वाक्य की ज्यामध्ये आपण आज्ञा देतो किंवा मग विनंती करतो. तर याचं एक्झाम्पल म्हणजेच टेल मी युअर डिफिकल्टी. टेल मी युअर डिफिकल्टी. म्हणजेच मला तुझी अडचण सांग. किंवा दुसरे एक्झाम्पल म्हणजेच थिंक अगेन म्हणजे पुन्हा विचार कर. त्यानंतर बघायचं झाल्यास प्लीज गिव्ह मी अ बुक. आता जर या वाक्यांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की वरील दोन वाक्यांमध्ये ऑर्डर दिला जात आहे की टेल मी युअर डिफिकल्टी, मला तुझी अडचण सांग, तुमची काय अडचण आहे ती मला सांगा. आणि त्यानंतर थिंक अगेन म्हणजेच पुन्हा विचार करा. आणि परंतु आपण तिसरं जर वाक्य बघितलं तर आपल्या इथे लक्षात येईल की या तिसऱ्या वाक्यामध्ये इथे विनंती केल्या जात आहे. म्हणजेच प्लीज गिव्ह मी अ बुक म्हणजेच कृपया मला ते पुस्तक दे.
या वाक्यामध्ये आपल्याला विनंती बघायला भेटत आहे. जसे की आपले डेफिनेशन नुसार द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस दॅट गिव्स ऑर्डर्स, रिक्वेस्ट अँड वॉर्निंग. तर हे आपल्याला इथे बघायला भेटत आहे. त्यानंतर बिहेवियर ऑफ पिक पॉकेट्स, बिहेवियर ऑफ पिक पॉकेट्स. म्हणजेच खिसे कापूपासून सावध राहा. आणि त्यानंतर पाचवं आपण बघूयात, क्लोज द विंडो, and open the door. तर मित्र, हे झाले काही इम्परेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स. तर ह्या सर्व सेंटेन्सेसला बघून जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या असे लक्षात येईल की या सर्व सेंटेन्सेसचे जे स्ट्रक्चर आहे ते आहे वर्ब म्हणजेच V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस पुढे जे काही कॉम्प्लिमेंट असेल ते याच्या पुढे येत असतो. तर सुरुवातीला जेव्हा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस तयार करत असतो तर सुरुवातीला कधीही लक्षात ठेवायचे की सुरुवातीला V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असं आपल्या वाक्याचं स्ट्रक्चर असेल. ही सर्व झाली साधी वाक्ये. यानंतर बघूया इंटरेक्टिव्ह सेंटेन्सेस मधील डू आणि डोंट ची वाक्ये. मित्र, एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या ऍक्शन वरती म्हणजे वर्ब वरती, क्रियापदावरती जेव्हा आपण जोर देतो किंवा एखादी आपण स्पेसिफिक एखादी विनंती करतो, रिक्वेस्ट करतो किंवा आग्रह करतो त्यावेळेस आपण डू चा वापर करत असतो. डू चा वापर असलेले एक्झाम्पल बघायचे झाल्यास, फॉर एक्झाम्पल, डू कम अगेन. कम अगेन म्हणजेच पुन्हा अवश्य या. तर आपण या वाक्यामध्ये आपण बघू शकतो की पुन्हा अवश्य या म्हणजेच एक विनंती, आग्रह या वाक्यामध्ये केलेला आहे. सेकंड, डू शट अप नाव. तर डू चा वापर करण्यासाठी हे दोन वाक्य पुरेशी आहेत. तर डू चा वापर अशा ठिकाणी करायचा की जिथे पुन्हा एकदा म्हणजे की जिथे विनंती, आग्रह किंवा रिक्वेस्ट केली जात असेल किंवा वर्बवर म्हणजे क्रियापदावर जोर द्यायचा असेल तर डू चा वापर करावा. तर हे सर्व जर वाक्य आपण डू चे बघितले तर यावरून आपल्याला लक्षात येईल की डू चे सेंटेन्सेस करण्यासाठी स्ट्रक्चर बघायचे झाल्यास डू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट. ही झाली आपली डू ची इम्परेटिव्ह सेंटेन्सेसची स्ट्रक्चर. तर कोणतेही डू असलेले कोणतेही स्ट्रक्चर जर आपल्याला करायचे असेल, कोणतेही वाक्य जर आपल्याला बनवायचे असेल, विनंती करणारे वाक्य जर बनवायचे असेल तर आपण या स्ट्रक्चरचा यूज करून आपण वाक्य बनवू शकतो. तर तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये असे डू असणारे 5 वाक्य टाईप करून कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर आता बघूयात डोंट चा वापर कुठे करतात. तर मित्र, कोणत्याही सेंटेन्सेस मध्ये असं करू नका किंवा असं करू नकोस हे दाखवण्यासाठीच डोंट चा वापर केला जातो. डोंट. तर याचं फॉर एक्झाम्पल बघायचं झाल्यास, एक्झाम्पल नंबर 1, डोंट कम अगेन.
डोंट कम अगेन म्हणजे पुन्हा येऊ नकोस. तर यावरूनच आपल्या लक्षात येईल की डोंटचा वापर असलेली वाक्ये आज्ञार्थी वाक्यातील नकारात्मक वाक्य आहेत. तर त्यानंतर फॉर एक्झाम्पल अजून एक बघायचं झाल्यास सेकंड वन इज डोंट शाउट हिअर. म्हणजेच इथे आवाज करू नका. तर करू नका किंवा करू नकोस हे सेंटेन्स हे बघण्यासाठी आपण हे सांगण्यासाठी आपण डोंटचा वापर करतो. तर डोंटच्या वाक्याचा स्ट्रक्चर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर बघायचं झाल्यास आपल्याला बघता येईल की सर्वात अगोदर डोंट, त्यानंतर वर्ब क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 प्लस ऑब्जेक्ट. अशा या फॉर्म्युलाचा यूज करून या स्ट्रक्चरचे यूज करून आपण डोंट असलेले किंवा डोंट वापराचे कितीही सेंटेन्स बनवू शकतो. तर याचे सुद्धा तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये 5 सेंटेन्स टाईप करून मला पाठवायचे आहे. तर आता आपण बघूयात की इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्येच मला हे करू दे किंवा करू द्या असे विचार मांडण्यासाठी लेटचा यूज कसा करावा. तर आताच मी सांगितले की लेटचा वापर मला हे करू द्या किंवा करू दे अशा वाक्यामध्ये असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लेटचा वापर करायचा. तर फॉर एक्झाम्पल बघायचं झाल्यास लेट मी थिंक म्हणजेच मला विचार करू द्या किंवा विचार करू दे. तर या वाक्यामध्ये आपण करू दे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे हे या वाक्यामध्ये लेटचा यूज केला जातो. त्यानंतर लेट हिम स्टडी म्हणजेच त्याला अभ्यास करू दे. त्यानंतर आता हे झाले करू दे करू दे असं म्हणणारे वाक्य. तर याच वाक्यामध्ये आपण मला हे करू देऊ नको किंवा त्याला हे करू देऊ नको असं सुद्धा म्हणू शकतो. तर याचं उदाहरण बघायचं झाल्यास डोंट लेट हिम कम इन म्हणजेच त्याला आत येऊ देऊ नको. तर आत येऊ देऊ नको म्हणजेच त्याला आत येऊ देऊ नको म्हणजेच हे करू देऊ नको असे या वाक्यामध्ये सांगितलेले आहे. तर लेटचा वापर जेव्हा करू द्या किंवा करू देऊ नको असे करू द्या किंवा असे करू देऊ नको हे जेव्हा वापरायचे असेल तेव्हा आपण लेटचा वापर करतो. जसं की त्याला टीव्ही पाहू द्या, त्याला बोलू द्या, त्याला बोलू देऊ नका असे वेगवेगळे वाक्य जर आपल्याला बनवायचे असेल तर आपण लेटचा वापर करतो. तर आता ही 3 वाक्य जर आपण ऑब्झर्वेशन केले या वाक्यांतर या लेट असलेल्या वाक्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजेच लेट प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच ओ प्लस V1 म्हणजेच फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आणि ऍडिशनल मध्ये कॉम्प्लिमेंट. आणि हेच जर सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये लिहायचे झाल्यास डोंट प्लस लेट प्लस ओ प्लस V1 प्लस अदर कॉम्प्लिमेंट.
तर या पद्धतीने आपण लेट असलेली वाक्य लिहू शकतो. तर लेटची वाक्य सुद्धा आपण लेटची सुद्धा 5 वाक्ये कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवायची आहेत, जेणेकरून आपला सराव होईल आणि या व्हिडिओमध्ये जे काही सर्व मी शिकवलेले आहे ते तुम्ही सर्वांनी आपल्या वहीमध्ये नोट्स करून घ्यायचे आहे. त्याचा पूर्ण सराव करायचा आहे, जेणेकरून आपले इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हे आपल्या पूर्णपणे लक्षात राहतील. आणि यानंतर आपण जे काही इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे जे काही एक्झाम्पल बघितले किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्येच लेटचा, डूचा किंवा सिंपल इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हे कसे बनवायचे हे सर्व आपण बघितले. त्याचे सर्वांनी किमान 5 सेंटेन्स सर्व प्रकारांचे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून अजूनही प्रॅक्टिस होईल. आणि यानंतर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्सेसचा 3rd पार्ट, जो की इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. तोपर्यंत धन्यवाद.